नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व मध्यवर्ती बँक शिपाई या पदाची भरती निघालेली आहे। तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर वेगवेगळ्या जिल्हा व मध्यवर्ती बँकेमार्फत आपली शिपाई या पदाची जाहिरात प्रसिद्ध करायला सुरुवात केलेली आहे। तर प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात जी आहे हे 10 दिवसाच्या फरकाने प्रसिद्ध होत आहे। अगोदर पुणेची आलेली होती, त्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट होती। नंतर सांगलीची जाहिरात आलेली होती, त्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट होती। तर आता आणखी एका जिल्ह्याने आपली जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे। तर बघा हा जिल्हा कोणता आहे। तर बघा मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सिंधुदुर्ग या ठिकाणी भरती निघालेली आहे। पदाचं नाव शिपाई आणि एकूण जागा असणार आहे 32 जागेसाठी भरती होणार आहे। तर बघा, अर्ज भरायला सुरुवात झालेली असून 30 ऑगस्ट पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। वयोमर्यादा 21 ते 40 वर्षापर्यंत आणि महत्त्वाचं असणार आहे, उमेदवार हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक। तुम्ही जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात रहिवासी असाल तरच तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। एक्झाम शुल्क असणार आहे 600 रुपये, ठीक आहे। आणि तुमची लेखी परीक्षा होणार आहे 6 सप्टेंबरला आणि एक्झाम डेट पण या ठिकाणी दिलेली आहे, ठीक आहे। 70 गुणाची तुमची एक्झाम घेतल्या जाणार आहे, 70 प्रश्न असणार आहे आणि 30 मार्कची तुमची तोंडी मुलाखत घेतल्या जाणार आहे। आणि तोंडी मुलाखत कशा प्रकारे होणार आहे हे या ठिकाणी दिलेले आहे। यामध्ये आवश्यक पात्रतेपेक्षा जादा शैक्षणिक पात्रता 5 गुण, संवाद कौशल्य अभिव्यक्ती 5 गुण आणि जिल्हा बँकेच्या कामकाजाचा अनुभव 20 गुण, ठीक आहे। तर सुरुवातीला पगार तुम्हाला या ठिकाणी 14,000 रुपये दिला जाणार आहे 18 महिन्यासाठी, ठीक आहे। आणि जी पात्रता मागितली आहे 12वी पास, जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। लक्षात ठेवायचं, 12वी पासवाले विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात। तर मित्रांनो, सिंधुदुर्ग मार्फत आपली जाहिरात या ठिकाणी आता प्रसिद्ध केलेली आहे। पुणे सांगलीनंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नंबर या ठिकाणी लागलेला आहे आणि 31 तारखेला आणखी नव्या जिल्ह्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे। तर जाहिरात प्रसिद्ध झाली की तयार व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात रहिवासी असाल तर तुम्ही यासाठी आपला अर्ज भरू शकता। इतर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला अर्ज भरायचा नाही आहे, ठीक आहे। संपूर्ण पीडीएफ बघत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे। तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।